आज पुण्यामध्ये मुंबई विभागाचे शिक्षक आमदार जगन्नाथ अभयंकर यांनी शिक्षकांच्या विविध समस्या आणि प्रश्नांसंदर्भामध्ये शिक्षण आयुक्त यांच्याशी सेंट्रल बिल्डिंग येथे भेट घेतली। या भेटीमध्ये टीईटी परीक्षा आणि अशासकीय प्राथमिक शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अर्जित रजा जी शिक्षकांना मिळालेलं नाही याबद्दल आपण काय प्रयत्न करणार? नाही, वाईट वाटतंय की राज्य शासनाकडे एवढी मोठी यंत्रणा असताना सुद्धा हे सगळ्या प्रकारचं सिलेक्शन प्रोसेस हे पूर्ण झालेलं आहे। असं असताना नावं जाहीर करणं आणि त्यांचा सत्कार बरोबर 5 सप्टेंबरलाच पार पडेल आणि शिक्षणाचा गौरव त्या दिवशी केला जाईल। राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी हा सत्कार त्यांचा पार पडणं हे मला वाटतं औचित्याला धरून आहे। ते औचित्य पाळलं गेलं नाही याचा खेद आहे। यापुढे काय अपेक्षा करू शकता का शिक्षक लोकांना ते पुरस्कार मिळेल? शिक्षकांना पुरस्कार निश्चितपणे मिळेल, फक्त ते 5 सप्टेंबरचा जो मुहूर्त आहे तो तेवढा टळलेला आणि त्याच्या आधी आमचे जगतापच शिक्षकांचा सत्कार करणार आणि राज्याचा फार मोठा प्रश्न उद्भव झालेला आहे। याबाबत आपण काय बोलणार आहात? टीईटीचे अनेक शिक्षक लोक आहेत ज्यांना अजून नोकरी मिळाली नाही। टीईटीच्या बाबतीत आपण काहीतरी कठीण किंवा कठोर कारवाई करून चांगला निर्णय घ्यावा अशी लोकांची विनंती आहे। बघा, तो आदेश सुप्रीम कोर्टाचा आहे। सुप्रीम कोर्ट म्हणजे त्यांचे जे आदेश असतात तो लॉ ऑफ द लँड असतो। महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभा सदस्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि मंत्री महोदयांना मी पत्र दिलं आणि त्यामध्ये मी त्यांना विनंती केलेली आहे, नंबर 1 असं की राईट टू एज्युकेशनमध्ये मिनिमम क्वालिफिकेशनच्या संदर्भात आपण बदल घडून आणावा यासाठी प्रस्ताव केंद्र शासनाकडे त्यांनी पाठवावा। जोपर्यंत अशा प्रकारचा प्रस्ताव संसद मान्य करत नाही तोपर्यंत विलंब होईल, म्हणून तो विलंब टाळण्यासाठी वटहुकूम काढावा असं मी त्यामध्ये म्हटलेलं आहे। आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्रामध्ये मी आणखी असंही नमूद केलेलं आहे की या संदर्भात महाराष्ट्र शासनाने ॲडव्होकेट जनरल आहे, महाराष्ट्रामध्ये खूप मोठमोठे विधितज्ञ आहेत, या सगळ्यांचा सल्ला घ्यावा आणि रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याच्या बाबतीत त्यांनी विचार करावा। अशा 3 प्रकारची विनंती मुख्यमंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना आणि महाराष्ट्रातील सगळ्या एमपीजना आम्ही केली। धन्यवाद। आपण बघितलं की अभयंकर साहेबांनी जे प्रयत्न केलेले 100% ते लगेच त्याच्यावर कारवाई होईल आणि ते शिक्षकांना जे अडीअडचण आहे ते दूर होईल। इंडियन 98 मध्ये आपण आम्हाला जे माहिती दिली, शिक्षकांना आश्वासन दिलं त्याबद्दल आम्ही आपले धन्यवाद।